सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। खासदार रामलाल सुमन यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी जळगावात राष्ट्रीय राजपूत करणी सेना आक्रमक। कारवाईच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, जोरदार घोषणाबाजी। समाजवादी पार्टीचे राज्यसभा खासदार रामलाल सुमन यांनी संसदेत महाराणा संग्रामसिंग उर्फ राणा सांगा यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज राष्ट्रीय राजपूत करणी सेना आक्रमक झाली होती। सुमन यांच्या विरुद्ध राष्ट्रीय करणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली। तसेच याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलंय। राजपूत समाजानं सुमन यांची खासदारकी रद्द करून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून सुमन यांनी समाजाची माफीही मागावी अशी भूमिका घेतली आहे। या प्रकारामुळे जनतेत नाराजी असून शांतता भंग होण्याची शक्यता असल्याचं निवेदनात म्हटलं आहे। 15 दिवसात कारवाई न झाल्यास राष्ट्रीय राजपूत करणी सेना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे। हिंदू सूर्य महाराणा प्रतापजी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांना सर्वप्रथम मी विनम्रपणे अभिवादन करतो। गेल्या काही दिवसापूर्वी समाजवादी पार्टीचे खासदार रामलाल सुमन यांनी तोंडात शेण घालून आमचं दैवत हिंदू सूर्य महाराणा प्रतापजी यांचे आजोबा संग्रामसिंग उर्फ राणा सांगा, त्यांना आम्ही राणा सांगा म्हणून त्यांचं पूजन करतो, अशा वीर योद्धाला अत्यंत अभद्र शब्दाने त्यांनी राज्यसभेमध्ये घोर अपमान केला। त्याबद्दल आमच्या राष्ट्रीय करणी सेना जळगाव जिल्हा व महिला भगिनी यांनी अत्यंत तीव्र आंदोलन छेडण्याचे नियोजन केलेले आहे। त्या संदर्भामध्ये आम्ही आज जळगाव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आयुष प्रसादजी यांना निवेदन दिलेलं आहे। जर का आमच्या या निवेदनाचा विचार शासनाने योग्य प्रकारे नाही केला तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये रस्ता रोको किंवा भव्यदिव्य आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, याची शासनाने जबाबदारी घ्यावी। आणि जर शासनाने जबाबदारी नाही घेतली आणि जो काही अनर्थ घडला त्याला सर्वस्वी शासनाची जबाबदारी येईल अशी मी विनंती करतो। आपलं नाव? माझं नाव भरतप्पा पाटील, मी नगरसेवक आहे बोदवडला। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।